श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवडहून जेजुरीकडे मार्गस्थ झाला असताना एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। सासवड जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोल नाक्याजवळ एका दिंडीच्या ट्रकनं 7 वारकरी महिलांना भीषण धडक दिली। या दुर्दैवी अपघातात 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झालाय, तर 4 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत। जखमींवर जेजुरीतील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप शिंगील यांनी दिलेल्या माहितीनुसार या मृत्युमुखी पडलेल्या 3ही वारकरी महिला मूळच्या सांगली जिल्ह्यातील कशेबे डिग्रज गावच्या रहिवासी आहेत। पालखी सोहळा जेजुरीत मुक्कामी आल्यानंतरच ही दुर्दैवी घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण पालखी सोहळ्यावर आणि वारकरी संप्रदायावर शोककळा पसरले। अपघात होताच परिसरातील नागरिकांनी आणि पोलिसांनी जखमी महिलांना तातडीनं उपचारासाठी दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच 3 महिलांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। उर्वरित 4 महिलांवर सध्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत। हा अपघात नेमका कसा आणि कोणत्या परिस्थितीमुळे झाला याचा तपास आता पोलीस करत आहेत। दरम्यान अपघात करणाऱ्या दिंडीच्या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील कार्यवाही सुरू आहे। या घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांनी तातडीनं जेजुरी ग्रामीण रुग्णालयात वारकऱ्यांची भेट घेतली आणि विचारपूस केली। यावेळी त्यांनी उपचाराधीन वारकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्याकडून घेतली, तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत। अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीनं उपचार करण्यात येतील, तसेच आवश्यकतेनुसार आर्थिक मदतही उपलब्ध करून देण्यात येईल, असंही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सांगितले।